कसं आहे मैत्रिणींनो, सीझन कुठला पण असला तरी फॅशनेबल दिसायला पाहिजे. पण या फॅशनमध्ये डिझास्टर असतो तो म्हणजे मान्सून, अर्थात हा पावसाळा. कितीही माधुरी दीक्षित बनून तुम्ही बाहेर पडा, नंतर आपला तो अवतार होतो. त्याच्यामुळे हा जो प्रॉब्लेम आहे ना, या प्रॉब्लेमचं सोल्युशन देणारा हा व्हिडिओ आहे. कितीही कुठलाही सीझन असला तरी तुम्ही एकदम फॅशनेबल दिसाल आणि सीझनमध्ये सुद्धा कम्फर्टेबल राहाल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता पावसाळा आला तर सगळ्यात पहिली गोष्ट असते की कपड्याचं फॅब्रिक मुळात कुठलं निवडलं पाहिजे. पावसाळ्यामध्ये ना हलके आणि एकदम हवेशीर असे कपडे तुम्ही घातले पाहिजेत की जे लगेच सुकतील. त्यामध्ये फर्स्ट वन आहे ते म्हणजे रेयॉन. हे जे फॅब्रिक आहे ना ते पावसाळ्यासाठी अत्यंत उत्तम मानलं जातं, कारण रेयॉनचे कपडे आहेत ना ते अंगाला चिटकत नाही, वजनानं हलके असतात, त्यामुळे जरी ते भिजले तरी ते लवकर सुकतात आणि अजिबात अंगाला चिटकून आपण फॅशन डिझास्टर दिसत नाही. दुसरं म्हणजे पॉलिस्टर आणि नायलॉन. हे सिंथेटिक फॅब्रिक पाणी शोषून घेत नाही, त्यामुळे हे पाणी लवकर जे आहे ना ते झटकून देण्याचं काम करतं. काही मिनिटांमध्ये कपडे सुकतात. पावसाळी ट्रेक्स असतील, ऑफिस किंवा प्रवासासाठी ना याचं मिक्स ब्लेंड असणारे जे काही फॅब्रिक आहेत ना ते नक्की तुम्ही वापरा. पुढे आहे क्रेप आणि जॉर्जेट. जर तुम्हाला साडी किंवा कुर्ती घालायची असेल ना तर तुम्ही जॉर्जेट किंवा शिफॉन क्रेप निवडलं पाहिजे. हे जे फॅब्रिक आहेत ते पाण्यात भिजले तरी अगदी सहज सुकतात आणि त्याला अजिबात रिंकल्स सुद्धा येत नाही, एकदम रिंकल्स फ्री, सुरकुत्या पडत नाही. पुढे आहे हलकं कॉटन मिक्स. प्युअर कॉटन ऐवजी पॉलिस्टर कॉटन मिक्स फॅब्रिक निवडा, जेणेकरून कॉटनचा कम्फर्ट सुद्धा तुम्हाला मिळेल आणि कपडे सुद्धा तुमचे लवकर सुकतील. तर आता हे तुम्ही सगळे फॅब्रिक बघितले जे तुम्ही घातले पाहिजेत, पण मुळात कोणते फॅब्रिक तुम्ही अवॉइड केले पाहिजेत ते सुद्धा तुम्हाला सांगते. कधी कधी घाईमध्ये आपण विसरून जातो. त्यामुळे ना काही फॅब्रिक्स पाणी जास्त काळ धरून ठेवतात किंवा भिजल्यावर खराब दिसतात, त्यामुळे ते पावसाळ्यात कपाटामध्ये तुम्ही ठेवले पाहिजेत. यामध्ये आहे नंबर 1 डेनिम. हेवी कॉटन डेनिम. जाड जड अशी सुती कपडे जर तुम्ही घालत असाल, डेनिम घालत असाल, ते पाणी खूप जास्त प्रमाणात शोषून घेतात. ते भिजले तरी खूप जड होतात, सुकायला अगदी 2 ते 3 दिवस लागू शकतात आणि ज्यामुळे कपड्यांना एक प्रकारचा दुर्गंधी येते, ऑर्डर येतं. जीन्स देखील पावसामध्ये अजिबात तुम्ही घालू नका, त्याऐवजी जेगिन्स किंवा लेगिन्स तुम्ही वापरा. पुढचा मुद्दा आहे ट्रान्सपरंट किंवा पारदर्शक कपडे. आता शिफॉन, पातळ नेट किंवा पांढऱ्या रंगाचे जे कपडे आहेत ना ते भिजल्यानंतर अंगाला चिकटतात आणि ते ट्रान्सपरंट सुद्धा दिसतात. यामुळे ना कम्फर्टेबल वाटत नसेल तुम्हाला तर हे फॅशन डिझास्टर तुम्ही टाळू शकता. त्याच्यामध्ये मग तुम्हाला इनर वगैरे खूप जास्त घालावे लागते. पुढे म्हणजे प्युअर सिल्क. सिल्कच्या कपड्यांवर पाण्याचे डाग पडले की ते कायमचे राहतात. तसंच दमट हवामानामुळे सिल्क हे खराब होण्याची शक्यता असते, त्यामुळे ते सुद्धा टाळा. पुढे म्हणजे लिनन. लिननला खूप लवकर अशा सुरकुत्या पडतात, भिजल्यावर ते सुकायला वेळ लागतो, त्यामुळे पावसाळ्यामध्ये ते मॅनेज करणं प्रचंड कठीण होऊन जातं. पुढे महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आउटफिटची लांबी आणि फिटिंग. ही सुद्धा महत्त्वाची आहे. मैत्रिणींनो, पावसाळ्यात कपड्यांचं तळ जे असतं ना ते चिखलामुळे खराब होऊ शकतं, अर्थात जो आपला बॉटम आहे तो, आणि त्यामुळे कपडे प्रचंड खराब होऊ शकतात आणि खूप तुमची आई तुम्हाला ओरडू शकते. त्यामुळे शॉर्ट किंवा अँकर लेंथ तुम्ही कपडे वापरा. जर तुम्हाला जीन्स किंवा सलवार किंवा अशा प्रकारचे कपडे घालायचे आहेत, म्हणजे पॅन्ट, ते तुम्ही अँकल वापरू शकता, 3/4 वापरू शकता किंवा जेगिन्स वापरू शकता, कारण ते खालून लगेच भिजत नाहीत, ते थोडे वरपर्यंत असतात, त्याच्यामुळे कम्फर्टेबल सुद्धा असतात. पण अशा फ्लोई जीन्स जे आहेत, जे मी आजही घालून आले, जसं प्लाझो आहे, असे कपडे शक्यतो घालू नका, कारण ते भिजले की अंगाला चिकटतात. त्याचा जो तळ आहे तो असा खाली चिखलामध्ये मस्त माखतो, त्याच्यामुळे अशा प्रकारचे कपडे तुम्ही वापरू नका. तर यामध्ये ना तुम्ही शॉर्ट स्कर्ट्स किंवा केपरेस सुद्धा वापरू शकता. यामुळे पायऱ्या चढताना किंवा रस्त्यावरून चालताना कपडे तुमचे खालून भिजणार नाहीत. पुढचा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे लूज किंवा ब्रिदेबल फिटिंग. पावसाळ्यात खूप जास्त घट्ट कपडे घालणं टाळा. दमटपणामुळे घाम येतो, भिजले कपडे की ते अंगाला चिटकून बसतात. त्याऐवजी ना ए लाईन कुर्तीज किंवा मॅक्सी ड्रेसेस किंवा ओव्हरसाइज शर्ट्स आहेत, फ्लेअर्ड असे पॅन्ट्स आहेत, त्या तुम्ही वापरू शकता, ज्या लवकर सुकतील आणि एकदम हवेशीर राहतील. पुढे म्हणजे आता या पावसाळ्यामध्ये होणारा फॅशन डिझास्टर कसा टाळायचा. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे डार्क इनरवेअर आणि लाइनिंगचा वापर. जर तुम्ही हलक्या रंगाचे किंवा थोडे पातळ कपडे घालत असाल तर आतमध्ये योग्य रंगाचे इनरवेअर्स किंवा कॉटन ऐवजी पॉलिस्टर ब्लेंडचे लाइनिंग जे आहेत ना ते अस्तर ज्याला आपण म्हणतो ते वापरू शकता. भिजल्यानंतर कपडे अगदी पारदर्शक होणार नाहीत आणि तुम्हाला रिव्हिलिंग वाटणार नाही, त्यामुळे योग्य इनरवेअर्सचा वापर करा. त्याचबरोबर जर तुम्हाला कुर्ते घालायची सवय असेल तर मुळात दुपट्टाला बाय बाय तुम्हाला पावसाळ्यात करायचं आहे, कारण पावसाळ्यामध्ये लांब जड असे जे दुपट्टे आहेत ते सांभाळणं कठीण होतं. त्याऐवजी शॉर्ट ट्युनिक्स किंवा कॉर्ड सेट्स किंवा स्कार्फ तुम्ही वापरू शकता, जे तुम्हाला कम्फर्टेबल पण वाटेल आणि मान्सूनमध्ये तुम्हाला त्रास सुद्धा होणार नाही.
पुढे एक तुम्हाला छोटा मान्सून हॅक सांगते. जर ऑफिसला जाताना कपडे भिजले तर कपाटामध्ये ना नेहमी एक एक्स्ट्रा कपड्यांचा पेर ठेवा. तसंच कपड्यांना येणारा जो दमट वास आहे ना तो घालवण्यासाठी वॉलड्रॉपमध्ये कापूर किंवा सिलिका जेलचे जे पाऊच आहेत ना ते ओलावा शोषून घेतात, त्यामुळे ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता. त्यामुळे अशा या छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला सांगितल्या आहेत, ज्या तुम्ही फॉलो केल्या तर पावसाळ्यामध्ये अजिबात तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही, फॅशन डिझास्टर होण्याची गरज नाही. आणि शक्यतो पावसाळ्यामध्ये आपण जे बॉटम वेअर्स घालतो ना, जर त्याच्यावरती तुम्ही शॉर्ट क्रॉप टॉप्स घालणार असाल किंवा मी आज घातलंय तसं काही घालणार असाल तर तुमचा जो खालचा लोअर आहे, कुठल्याही प्रकारची पॅन्ट, लेगिन किंवा जेगिन वॉट एव्हर इट इज, ती डार्क कलरमध्ये घाला. कारण जर पावसाळ्यामध्ये आपण ओल्या सीटवरती, मग त्या ट्रेनच्या असेल किंवा रिक्षाच्या बसलो तर सगळा ओलावा मागे लागतो आणि त्यामुळे खूप विचित्र दिसू शकतं आणि तुम्ही खूप अनकम्फर्टेबल होऊ शकता. मला माहिती आहे माझ्यासारख्या सगळ्या जणी या गोष्टीला रिलेट करत असतील. त्याच्यामुळे शक्यतो डार्क कलरचे जे लोअर्स आहेत ते वापरा, म्हणजे तुम्हाला जास्त त्रास होणार नाही, अनकम्फर्टेबल वाटणार नाही. आणि या छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की सांगा. पावसाळ्यामध्ये एकदम पावसाळा एन्जॉय करा हो, फॅशन पण तुम्ही सांभाळा आणि या टिप्स फॉलो केल्यात तर पावसाळ्यामध्ये एकदम कम्फर्ट तुम्ही फील करू शकता. त्यामुळे हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा, भरपूर शेअर करा आणि माझ्या मैत्रिणींना सुद्धा भरपूर पाठवा.